मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. ही लाईन तुम्ही शाळेत असताना शिकला होता, पण अतिशय सुद्धा विसरला नाहीत. आणि रात्री जो 27चा पाडा घोकत होता तो सकाळी उठल्यावर धुतल्यासारखा गायब. मेंदू असा दुटप्पी का वागतो? चला लॉजिक सांगते, आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. ही लाईन का चिटकली? कारण त्यात एक इमेज आहे. पॉवर हाऊस म्हणजे वीज बनवणारी जागा हे माहित होतं. मेंदूने नवीन माहिती जुन्या ओळखीच्या माहितीसोबत जोडली. याला म्हणतात स्कीमा कनेक्शन. पण 27चा पाडा, निव्वळ आकडे, ना अर्थ ना कनेक्शन. मग मेंदूला पकडायला हुक मिळतच नाही आणि मग तो सरळ घसरतो. दोन कोण ही लय मेंदूतल्या फोनोलॉजिकल लूपला ऍक्टिव्हेट करते. गाणी 15 वर्षांनी पण ओठांवर येतात याच कारणासाठी. पाड्यात कुठलीच लय नाही, कुठलं संगीत नाही, फक्त सपाट कोरडी पुनरावृत्ती. मेंदू बोर गोष्टी लक्षात ठेवतच नाही. मायटोकॉन्ड्रियाची लाईन आठवडाभर वेगवेगळ्या दिवशी वर्गात, घरी, एक्झाम मध्ये परत परत आली आणि हीच स्पेसिंग मेंदूला ती माहिती शॉर्ट टर्म मधून लॉंग टर्म मध्ये शिफ्ट करायला वेळ देते. आणि 27चा पाडा तो मात्र एक्झामच्या आदल्या रात्री क्रांत झाला. आणि मग मेंदूचं उत्तर सोपं आहे, एकदाच भेटला नात्यात इन्व्हेस्ट नाही करणार. मायटोकॉन्ड्रियाची लाईन रील्स मध्ये, मीम्स मध्ये, जोक्स मध्ये परत परत आली. म्हणजे तुम्ही ती नकळत वारंवार रिट्राईव्ह करता आणि प्रत्येक रिट्रायवल तो रस्ता आणखी पक्का करतो. 27चा पाडा रोजच्या आयुष्यात कधी लागतच नाही, म्हणून जी गोष्ट वापरतच नाही ती मेंदू युजलेस फाईल समजून डिलीट करतो. सो हे नेहमी लक्षात ठेवा की काही पाठ करायचं असेल, लक्षात ठेवायचं असेल तर त्यात लय टाका, इमोशन टाका, भोकपट्टीने होणार नाही. आणि मला कमेंट मध्ये सांगा, मायटोकॉन्ड्रिया सारख्या अजून कुठल्या लाईन्स तुमच्या लक्षात आहेत.